हॅलो फ्रेंड्स, D2 इलेक्ट्रिकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, जो की रिलेटेड आहे ट्रान्सफॉर्मर. यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे एकूण क्वेश्चन आपले जवळपास 200च्या आसपास राहील, जे एक्झामसाठी महत्त्वाचे आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे की ट्रान्सफॉर्मरचा उपयोग फक्त, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर याचा आन्सर काय येईल? ट्रान्सफॉर्मरचा उपयोग फक्त AC करंटवरतीच होतो. ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कधीही DC करंटवरती होत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे, ट्रान्सफॉर्मरमुळे करंट अथवा व्होल्टेज कमी किंवा जास्त करता येतो, मात्र हे करताना खाली कंडिशन दिलेली आहे की कुठली कंडिशन होत नाही. तर या ठिकाणी याचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर सी, पॉवर व फ्रिक्वेन्सी यामध्ये कधीही बदल होत नाही किंवा यामध्ये फरक पडत नाही. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील की ट्रान्सफॉर्मरमुळे करंट अथवा व्होल्टेज कमी किंवा जास्त करता येतो, मात्र हे करताना पॉवर व फ्रिक्वेन्सी यामध्ये फरक पडत नाही. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, ट्रान्सफॉर्मर रिकामी जागाच्या तत्वानुसार कार्य करतो. तर आपण मागच्या एका सिरीजमध्ये ट्रान्सफॉर्मरचे काही क्वेश्चन घेतले होते, त्या ठिकाणी आपण त्याचं ॲन्सर पण दिलं होतं. तर या प्रश्नाचं ॲन्सर जे आहे ते ऑप्शनवर डिपेंड करतं. त्यामुळे या प्रकारचे प्रश्न विचारले असता सर्वप्रथम ऑप्शन चेक करायचे आणि त्यानुसार ॲन्सर द्यायचं. तर या ठिकाणी ऑप्शन ए दिला आहे लेन्स, तर हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी दिलेला आहे म्युच्युअल इंडक्टन्स, तर या प्रश्नाचं उत्तर म्युच्युअल इंडक्टन्स येईल. त्यानंतर ऑप्शन नंबर सी दिलेला आहे फॅराडेज लॉ, तर हे ऑप्शननुसार डिसाईड करायचं. तर या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे, ट्रान्सफॉर्मर कोर पासून बनवलेला असतो. तर ट्रान्सफॉर्मरचा कोर कशापासून बनवलेला असतो? ऑप्शन नंबर सी, सिलिकॉन स्टीलपासून बनवलेला असतो. परत पुन्हा एकदा सांगतो, या प्रकारच्या प्रश्नामध्ये ऑप्शन व्यवस्थित आधी रीड करून घ्यायचे आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. या ठिकाणी कुठलेही क्वेश्चन मॅच होत नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, रिकामी जागा ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन्ही कडेच्या लिंबवर वाइंडिंग असते. म्हणजे या ठिकाणी विचारलेला आहे की हा एक ट्रान्सफॉर्मर आहे, याच्या दोन्ही कडेला, म्हणजे या साईडला आणि या साईडला, याच्या दोन्ही लिंबवर वाइंडिंग केलेली असते. तर हा कुठला ट्रान्सफॉर्मर आहे? याची डिझाईन तयार केल्याबरोबर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. आणि जर असं विचारलं असतं की ट्रान्सफॉर्मरच्या मधल्या लिंबवर वाइंडिंग केलेली असते, म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर झाला, त्यामध्ये अशी एक डिझाईन असते आणि या ठिकाणी वाइंडिंग केलेली आहे. जसं या ठिकाणी वाइंडिंग केलेली राहील मधल्या रिंगवर, तर याला आपण काय म्हणतो? तर याला म्हणू आपण सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. हा झाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, हा झाला सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर दोन्ही कडेच्या लिंबवर वाइंडिंग केलेली असते, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, रिकामी जागा ट्रान्सफॉर्मरमध्ये मधल्या लिंबवर वाइंडिंग केली जाते. आताच आपण बघितलं, तर मधल्या लिंबवर वाइंडिंग केली असते, म्हणजे या ठिकाणी वाइंडिंग केलेली असते, तर त्याला म्हणतात सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारलेला आहे, हा एक रेशिओ आहे आणि हा रेशिओ कशाचा आहे असा विचारला आहे. जसं PT म्हणजे प्रायमरी टर्न, ST म्हणजे सेकंडरी टर्न, PV म्हणजे प्रायमरी व्होल्टेज, SV म्हणजे सेकंडरी व्होल्टेज, SI म्हणजे सेकंडरी करंट, PI म्हणजे प्रायमरी करंट. तर हा रेशिओ कशाचा आहे? तर हा रेशिओ आहे ट्रान्सफॉर्मरचा. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी विचारलेला आहे, रिकामी जागा ट्रान्सफॉर्मरमुळे विजेचा व्होल्टेज वाढविता येतो. तर कुठल्या ट्रान्सफॉर्मरमुळे विजेचा व्होल्टेज वाढवता येतो? तर जसं आपल्याकडे व्होल्टेजच्या रिगार्डिंग जर ट्रान्सफॉर्मर बघितले तर 2 टाईपचे येतात. एक येतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि एक येतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो? तर व्होल्टेजला इन्क्रीज करतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो? तर व्होल्टेजला डिक्रीज करतो, म्हणजे व्होल्टेजला कमी करतो.
तर या ठिकाणी व्होल्टेज वाढविता येतो, तर कशामुळे वाढवता येईल? स्टेप अप व्होल्टेजमुळे. तर या प्रश्नाचं उत्तर राहील स्टेप अप ट्रान्सफॉर्मर लागेल या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी विचारलेला आहे की कोणत्या ट्रान्सफॉर्मरमुळे विजेचा व्होल्टेज कमी करता येतो? तर व्होल्टेज कमी करायचा आहे तर ऑप्शन नंबर बी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी वापरावा लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आपण फास्ट क्वेश्चन बघत आहे कारण MCQ आहे. आपण हा रिव्हिजन सेशन आहे आपला, त्यामुळे आपण सगळे क्वेश्चन फास्टली सॉल्व करत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे की ट्रान्सफॉर्मरमुळे निर्माण होणारा विजेचा व्होल्टेज या सूत्रानुसार काढता येतो. तर कुठल्या सूत्रानुसार? ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किटची तपासणी. तर ट्रान्सफॉर्मरची शॉर्ट सर्किटची तपासणी केल्या असता त्या तपासणीवरून आपल्याला कॉपर लॉस किती झालेला आहे याची माहिती कळते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर बी की ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट तपासणी करून कॉपर लॉस माहिती करता येतो. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी विचारलेला आहे ओपन सर्किट तपासणीमध्ये ट्रान्सफॉर्मरचे आयरन लॉसेस माहिती होतात. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्यायचं, दोन्ही क्वेश्चन महत्त्वाचे आहे. बरेचदा प्रश्न एक्झाममध्ये आलेले आहे. शॉर्ट सर्किट केले असता कॉपर लॉस माहिती होते आणि ओपन सर्किट टेस्ट केली असता आपल्याला आयरन लॉसेस माहिती होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे आउटपुट पॉवर भागिला इनपुट पॉवर गुणिला 100 हा कशाचा फॉर्म्युला आहे? तर हा आहे ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता. यालाच आपण ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी असे सुद्धा म्हणतो. तर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? आउटपुट पॉवर भागिला इनपुट पॉवर गुणिला 100. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे KWH आउटपुट KWH भागिला इनपुट KWH हा कशाचा फॉर्म्युला आहे? तर हा फॉर्म्युला आहे ट्रान्सफॉर्मरचा ऑल डे इफिशियन्सी. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरच्या ऑल डे कार्यक्षमता काय आहे? तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फाइंड आउट करता येते. आउटपुट KWH भागिला इनपुट KWH. प्रश्न क्रमांक 15 ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याच्या पद्धती कुठल्या आहे? तर ट्रान्सफॉर्मरच्या थंड ठेवण्याच्या पद्धती नॅचरल पद्धत म्हणजे नैसर्गिक पद्धत पण आहे, ऑइल कूलिंग पद्धत पण आहे, वॉटर कूलिंग अँड एअर ब्लास्ट कूलिंगसुद्धा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 ट्रान्सफॉर्मर टँकच्या वरच्या बाजूस जे लागलेलं असते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात कॉन्झर्वेटर टँक. म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर असेल तर या ट्रान्सफॉर्मरच्या वरती एक टाकी लागलेली असते. त्या टाकीला काय म्हणतात? तर त्या टाकीला कॉन्झर्वेटर टँक असे म्हणतात. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 रिकामी जागा यामध्ये कॅल्शियम क्लोराईडचे खडे व सिलिका जेल ठेवलेले असते, त्यामुळे बाष्पविरहित हवा तेलाच्या टाकीत जाते. म्हणजे कुठलंही मॉइश्चर असलेली एअर ऑइल टँकमध्ये जाणार नाही, त्यासाठी क्लोराईडचे खडे कॅल्शियम क्लोराईडचे खडे व सिलिका जेल ठेवलेले असते. तर त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? ब्रीदर असे म्हणतात. महत्त्वाचं आहे. ट्रान्सफॉर्मरची इमेज तुम्ही बघितलेली असेल. आपण ट्रान्सफॉर्मरची डिटेल स्टडीसुद्धा आपल्या क्लासमध्ये केलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे मॉइश्चर विदाऊट मॉइश्चर जे हवा ऑइल टँकमध्ये जाते तर त्याला ब्रीदर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी विचारलेला आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलची मधून तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते. एकदम सिंपल प्रश्न आहे, कुठलाही लॉजिक नाही आहे या प्रकारच्या प्रश्नामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट विचारलेला आहे 19 टाईपचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी विचारलेला आहे रिकामी जागा मध्ये एकच वाइंडिंग असते, त्याचा उपयोग प्रामुख्याने ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमध्ये होतो. तर तो कुठला ट्रान्सफॉर्मर आहे? तर तो आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर. एकदम सोपी प्रश्न आहे या ठिकाणी विचारलेला. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले सुद्धा जात नाही. जे लॉजिकल क्वेश्चन असतात त्याच प्रकारचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 रिकामी जागाचा उपयोग अधिक व्होल्टेज मोजणाऱ्या व्होल्टमीटरसाठी करतात. हा एक प्रकारचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याला आपण म्हणतो ऑप्शन नंबर सी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. तर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग
अधिक व्होल्टेज मोजणाऱ्या व्होल्टमीटरसाठी करतात, हा एक प्रकारचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. नेक्स्ट प्रश्न हाच दिलेला आहे. जसं प्रश्न क्रमांक 21, करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग जास्त करंट मोजणाऱ्या मीटरसाठी करतात, हा एक प्रकारचा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. तर तो कुठला ट्रान्सफॉर्मर आहे? तर तो आहे करंट ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 22, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जसं त्यालाच आपण PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर करतो, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो आणि याचा उपयोग व्होल्टेज मोजण्यासाठी केला जातो. दुसरा येतो CT, त्यालाच आपण करंट ट्रान्सफॉर्मर म्हणतो आणि याचा उपयोग करंट मोजण्यासाठी केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, चालू परिस्थितीत ची सेकंडरी बाजू कधीही उघडी ठेवू नये. तर याचा आहे करंट ट्रान्सफॉर्मर, म्हणजे कधीही CT जर रनिंग कंडिशनमध्ये असेल, चालू परिस्थिती असेल, तर त्याची सेकंडरी साईड कधीही ओपन ठेवू नये, सेकंडरी बाजू कधीही उघडी ठेवू नये. तर असा कुठला ट्रान्सफॉर्मर आहे? तर तो आहे CT म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, रिकामी जागाच्या साह्याने ट्रान्सफॉर्मेशन रेशो सहज बदलता येतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. टॅप चेंजरच्या साह्याने ट्रान्सफॉर्मेशन रेशो सहज बदलता येतो. तर या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर बी, टॅप चेंजर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, रिकामी जागाच्या साह्याने कायम किमतीचा करंट मिळवता येतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील? कॉन्स्टंट करंट ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने कायम किमतीचा म्हणजे कॉन्स्टंट करंट मिळवता येतो. या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी विचारलेला आहे. फुल लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये आयरन लॉस 500 वॅट आहे, तर लोड अर्धा केल्यास आयरन लॉस किती होतील? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट, एक्झाममध्ये बरेचदा विचारलेले आहे. तर हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होईल की एक ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये फुल लोड आयरन लॉस 500 वॅट आहे. जर त्याचा लोड अर्धा केला, हाफ केला, तर आयरन लॉस किती होईल? या ठिकाणी आयरन लॉस विचारलेला आहे, याच्यावरती फोकस करायचं. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये सामान्यतः 2 टाईपचे लॉसेस होतात. एक होतात आयरन लॉस, याला आपण थोडं समजून घेऊ कारण महत्त्वाचं आहे, आणि दुसरा आहे कॉपर लॉस. एक आहे आयरन लॉस आणि दुसरा आहे कॉपर लॉस. तर आयरन लॉसलाच आपण कोर लॉस असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये 2 लॉसेस होतात आणखी. एक होतात हिस्टेरिसिस लॉस आणि दुसरा होतो एडी करंट लॉस. या दोन्ही लॉस मिळून जो तयार होतो त्याला कोर लॉस म्हणतात. कोर लॉस म्हणजेच आपला आयरन लॉस. तर जेव्हाही ट्रान्सफॉर्मरमध्ये काही चेंजेस होतात त्यावेळेस आयरन लॉस म्हणजेच आयरन लॉस म्हणजेच कोर लॉस हे काय असतात? कॉन्स्टंट असतात, सारखे असतात. म्हणजेच कोर लॉस ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी लोडवर डिपेंडेंट नसतो. शब्दाकडे लक्ष द्या. म्हणजेच कोर लॉस म्हणजेच आयरन लॉस ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी लोडवर डिपेंडेंट नसतो. तो काय असतो? तर तो कॉन्स्टंट असतो, सारखा असतो. हा महत्त्वाचा आहे. म्हणजेच जर ट्रान्सफॉर्मरचा फुल लोड आयरन लॉस 500 वॅट आहे, तर ट्रान्सफॉर्मरचा लोड अर्धा केल्यास, हाफ केल्यास तो कसा असायला पाहिजे? तर 500 वॅटच असायला पाहिजे. कारण ट्रान्सफॉर्मरचा, पुन्हा एकदा आपण रिपीट करू की ट्रान्सफॉर्मरचा कोर लॉस हा सेकंडरीवर डिपेंडेंट नसतो, तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे जर लोड अर्धा केला तरी लोड तेवढाच, आयरन लॉस तेवढाच असायला पाहिजे, आणि फुल केला तरी आयरन लॉस तेवढाच असायला पाहिजे. फक्त यामध्ये कन्सेप्ट कशामध्ये आहे? तर कॉपर लॉसवरती. तर कॉपर लॉस काय म्हणतो? I² R आहे ना. तर त्यामुळे लोड अर्धा केला किंवा लोड फुल केला तर त्याचा इफेक्ट या कॉपर लॉसवरती पडेल, ना की आयरन लॉसवरती. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे की फुल लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये आयरन लॉस 500 वॅट आहे, तर लोड अर्धा केल्यास आयरन लॉस कसा असायला पाहिजे? तर आयरन लॉस 500 वॅटच असायला पाहिजे, म्हणजे तेवढाच असायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी,
500 वॅट म्हणजे तेवढंच असायला पाहिजे. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेचदा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थोडं एक्सप्लेन केला. या प्रकारचे एक्सप्लेनेशन आपण आपल्या क्लासमध्ये मागील झालेल्या सगळ्या क्लासमध्ये दिलेले आहे. तर ते अशा प्रकारचे एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी जर दिले तर आपला वेळ जाईल आणि आपले MCQ कमी प्रमाणात रिवाईज होईल. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. बाकीचे जे उरलेले MCQ आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. टोटल ट्रान्सफॉर्मरचे निवडीत आपण टोटल 200 MCQ या ठिकाणी कव्हर अप करणार आहे. तर ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण या ठिकाणी सगळे क्वेश्चन घेतलेले आहे. सो फ्रेंड्स, आजच्या क्लासमध्ये एवढंच. थँक यू फॉर वॉचिंग दिस. सी यू नेक्स्ट टाईम.